नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी मधील विषय विज्ञान आपण पाहणार आहोत. एका नवीन पाठाला सुरुवात करणार. पण तत्पूर्वी आपण बघतो जो मागचा जो आपला पाठ होता प्रकाश आणि छाया निर्मिती, या पाठाची आपण माहिती घेतली होती की प्रकाश म्हणजे काय, प्रकाशाचे परावर्तन कसं होते, प्रकाश संश्लेषण म्हणजे काय, छाया निर्मिती म्हणजे काय, छायाचे स्वरूप कशावर अवलंबून आहे, त्याचप्रमाणे कशा प्रकारे छाया ही परावर्तित होत असते, ह्याचं देखील आपण बरीच उदाहरणं आपण पाहिली होती. दीप्तिमान वस्तू कोणत्या आणि दीप्तिहीन वस्तू कोणत्या, या सर्व पाठाचा या घटकाचा आपण अभ्यास केलेला होता. आज आपण एका नवीन पाठाकडे, एका नवीन भागाकडे पाहणार, एक नवीन विषय आज आपण शिकणार आहोत. आणि आपल्या पाठाचं नाव आहे मुलांनो, जो आपल्या चुंबकाची गंमत आहे. बघा, चुंबकाची गंमत काय, तर ते आपण आज या लेसनमधून, या पाठामधून पाहणार आहोत. गंमत म्हणजेच काय आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे चुंबकाची निर्मिती झाली आहे, त्या पाठाबद्दल आपण जाणणार आहोत. त्या भागाबद्दल की चुंबकाची गंमत म्हणजे काय आहे मुलांना, की चुंबकाची गंमत की हा जो चुंबक, हा जो शब्द आहे, हा जो शब्द आहे एका मेंढपाळाचा होता. त्या मेंढपाळाच्या नावावरून त्याचं नाव मॅग्नेट होतं आणि या मॅग्नेट नावाच्या मनुष्याच्या नावावरून हे चुंबक म्हणजेच मॅग्नेट हा शब्द पडलेला आहे. हीच या चुंबकाची गंमत, या पाठाचं गंमत आहे. तर चला तर सुरुवात करूया. आपण या पाठाच्या मध्ये आलेले जे घटक आहेत ते प्रस्तावनेच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत की चुंबकाचे गुणधर्म काय, चुंबक म्हणजे काय आहे, की चुंबकाचे किती प्रकार पडतात, मग ते चुंबकीय आणि अचुंबकीय पदार्थ कोणते आहेत, त्याचप्रमाणे मानवनिर्मित चुंबकीय कोणते आहेत, तात्पुरते चुंबक कोणते आहेत, विद्युत चुंबक कोणते आहेत, या सर्व घटकांचा सविस्तररित्या मुलांना आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. बघा, या पाठामध्ये आपण पाहणार आहोत हे सगळे टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. हळूहळू स्टेप बाय स्टेप या सर्व घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा, इथे जो पहिला जो पाठ आहे की चुंबक म्हणजे काय, की चुंबकाचा अर्थच काय आहे, की ज्या पदार्थामध्ये लोखंड, कोबलेट आणि निकेल अशा पदार्थापासून बनलेल्या ज्या वस्तू असतात त्या काय करतात, चुंबकाला आकर्षित करतात, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, चुंबक असं बनणार. मग चुंबकाचा जो शोध लावला आहे तो कोणी लावला आहे, मॅकेनिकल फॅरेडे यांनी जो शोध लावलेला आहे 1700 शतकामध्ये, त्याचा देखील आपण व्यवस्थित आणि सविस्तर त्यात अभ्यास करणार आहोत की त्यांनी कशा प्रकारे हा शोध लावलेला आहे. तर अशा प्रकारे आपण बघा एक सर्व घटक या पाठामध्ये आपण कव्हर करणार आहोत. या पाठात चुंबकाचे गुणधर्म पाहणार आहोत. जसं मी सुरुवातीला सांगितलं, चुंबक म्हणजे काय आहे, की नेमकं चुंबकाचा अर्थ काय आहे, चुंबकीय व चुंबकीय पदार्थ ते कोणते आहेत, मानव निर्मित चुंबक कोणते आहे, त्याचप्रमाणे चुंबकत्व व त्याचे प्रकार म्हणजे किती प्रकारचे चुंबकत्व आहेत, की त्याचे म्हणजे किती शेपमध्ये आहेत, कोणकोणत्या डिझाईनमध्ये आहेत, ते देखील आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. ते त्याचे प्रवर्तित कशा प्रकारे होतात, विद्युत कोणते आहेत आणि तात्पुरते कोणते आहेत, व चुंबकाचे जे रक्षक आहे की कशा प्रकारे चुंबकाचं संरक्षण करणं गरजेचं आहे, हे देखील आपण या पाठाच्या माध्यमातून मुलांना पाहणार आहोत. चला तर आपण स्पष्टीकरणाला मुलांना सुरुवात करणार आहोत. बघा, स्पष्टीकरण आहे. बघा, चुंबक म्हणजे काय, व्हॉट इज अ मॅग्नेट. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की जो आपला पाठ आहे चुंबक म्हणजे काय, की जे लोखंड, निकेल आणि कोबाल्ट याच्या जे धातूपासून बनलेले ज्या वस्तू आहेत त्या चुंबकाला आकर्षित करतात, त्या चिरकटतात, म्हणजेच त्याला काय आपण बोलणार आहोत, चुंबक म्हणा. म्हणजे चुंबक म्हणजेच काय, की लोखंड जो हा धातू आहे या धातूपासून हे चुंबक बनलेलं असतं आणि ते काय करत आहे, त्याला एकमेकांना आकर्षित करण्याचं ते काम करत आहेत. मग हा जो प्रयोग आहे मुलांना, किंवा हे जे चुंबकाचा जो शोध ज्यांनी लावलेला आहे, जे आपले मॅकेनिकल फॅरेडे आहे, जे आपले इंग्लंडचे जे ब्रिटिश आहेत, त्यांनी हा जो शोध लावलेला आहे, या शोधामध्ये त्यांनी विविध प्रकारचे चुंबकाचे जे गुणधर्म कोणते आहेत, चुंबकाचे वैशिष्ट्ये कोणते आहेत, याचा देखील शोध लावलेला आपण या पाठामध्ये बघणार आहोत. बघा, आपण सुरुवात करणार आहोत. ज्या पदार्थाकडे लोखंड, निकेल, कोबाल्ट इत्यादीपासून बनवलेल्या वस्तू या आकर्षित केल्या जातात. आकर्षित केल्या जातात म्हणजे काय, की त्या एकमेकांना खेचल्या जातात. जसं बघा इथे पाहू शकतो, जसं अशा प्रकारचं हे काय आहे मुलांनो, हे चुंबक आहे आणि हे देखील लोखंड आहे आणि याचे जे पाती आहेत ते सर्व लोखंडाचे आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं आहे, ज्या पदार्थाकडे लोखंड, निकेल आणि कोबाल्ट हे सर्व काय आहे, लोखंड, निकेल आणि कोबाल्ट हे काय झाले आहेत, धातू आहेत. ही धातूंची नावे आहेत. जसं आपण मुलांना इयत्ता 5वीच्या पुस्तकामध्ये परिसर अभ्यास 2 मध्ये आपण शिकलो होतो की धातू म्हणजे काय, मग धातूची सुरुवात कशापासून झाली आहे, मग धातू मग कोणकोणत्या प्रकारचे होते, मग ते आपण त्याचा सर्वांचा आपण अभ्यास केला होता. जो पहिला जो धातू होता मुलांना तो सोनं होतं, परंतु सोनं हा उपयोगाचा नाही म्हणून मग लोखंड हा धातू आपण वापरण्यात आला. मग नंतर आपण पाहिलं मुलांना की जे पितळ आहे, तांबे आहे, त्याचप्रमाणे म्हणजे लोखंड आहे, मग हे सर्व धातू आपण पाहिले होते, त्याचा देखील आपण सविस्तररित्या
अभ्यास केलेला आपण पाहिले. मग हे देखील सर्व काय आहेत, धातू आहेत. मग ज्या पदार्थाकडे लोखंड, निकेल आणि कोबाल्ट इत्यादीपासून बनवलेल्या वस्तू ह्या आकर्षिल्या जातात. आकर्षिला म्हणजे अट्रॅक्शन होतं की त्या एकमेकांना चिकटतात. अशा पदार्थांना चुंबक म्हणतात. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की चुंबकाची जी एक प्रकारे आपण व्याख्या म्हणू शकतो, एक प्रकारे आपण डेफिनेशन आहे की चुंबक म्हणजेच काय, की ज्या पदार्थाकडे लोखंड, निकेल आणि कोबाल्ट ज्या वस्तू बनवल्या जातात, त्या वस्तू एकमेकांना आकर्षित होतात, इत्यादीपासून बनवलेल्या वस्तू ह्या आकर्षिल्या जातात, त्यांना आपण काय म्हणत आहोत, चुंबक असे म्हणत आहोत. हे आपली जी डेफिनेशन आहे, जी व्याख्या आहे, ती इथे क्लिअर झालेली आपण पाहू शकतो. तर अशा प्रकारे हे आपण लोखंडाचं आपण पाहत आहोत मुलांनो. चुंबकाबद्दलची माहिती घेत आहोत. ज्या पदार्थाकडे बघा, तर अशा प्रकारे बघा, हे जे लोखंड आहे हे मॅग्नेट आहे आणि याला काही स्टीलच्या पिना काय केल्या आहेत, ह्या लागलेल्या आहेत. ही जी पट्टी आहे साऊथ आणि नॉर्थ, म्हणजे चुंबकाचा जो महत्त्वाचा उपयोग आहे तो होका यंत्रामध्ये केला जातो. दिशा दर्शवण्यासाठी त्याचा वापर हा केला जातो मुलांनो. तर अशा प्रकारे त्याचा होका यंत्रामध्ये त्याचा म्हणजे काय आहे, चुंबकाचं वैशिष्ट्य आहे. होका यंत्रामध्ये दाखवण्यासाठी त्याचा वापर करण्यात जातो. मग हे काय आहे, चुंबकाची पट्टी आहे आणि याच्यामध्ये स्टील हे थोड्या प्रमाणामध्ये केलं जातं. याला चुंबक आकर्षिलं जातं. हे काय आहे, एन आहे आणि हा एस आहे. एन म्हणजे काय आहे, नॉर्थ आहे. एस म्हणजे काय, साऊथ आहे. नॉर्थ आणि साऊथ आहे. नॉर्थ म्हणजे जसं आपण त्या दिशा आहेत, हे दिशा दाखवण्याचं काम करत आहे. जसं होका यंत्रामध्ये नॉर्थ आणि साऊथ दाखवलं जातं की ती नेहमी उत्तर दक्षिण असते. मला अशी आहे, उत्तर दक्षिण सुई दाखवली जाते. त्याच्यामध्ये आपल्याला दिशा दाखवण्याच्या कामासाठी होका यंत्राचा वापर केला जातो आणि होका यंत्रामध्ये देखील काय केलं जातं, चुंबकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच अनेक जे चुंबक आहे त्याचा वापर हा मोठमोठ्या गाड्यांमध्ये देखील केला जातो, जेणेकरून सामान वाहून घेण्यासाठी, उचलण्यासाठी मोठमोठ्या गाड्या, ट्रक, लॉऱ्या यांच्यामध्ये देखील चुंबकाचा वापर करतात. मग अशाच प्रकारचं बघा, हे चुंबक तुम्हाला दिसत आहे. नॉर्थ म्हणजे काय आहे, उत्तर आहे आणि साऊथ, एस म्हणजे काय आहे, साऊथ आहे. साऊथ म्हणजे काय आहे, दक्षिण आहे. बघा इथे एन आणि इथे काय दिसत आहे, एस दिसत आहे. एनचा अर्थ नॉर्थ आहे आणि एसचा अर्थ साऊथ आहे. आणि ह्याच्या काय आहेत, ह्या पिना आहेत, ज्या स्टीलच्या आहेत आणि त्या काय केल्या जातात, त्याला आकर्षिल्या जातात. या दोन्ही ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे ह्या वस्तू आकर्षिल्या म्हणजे जातात म्हणजे काय, तर तुम्हाला हे चित्राच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे किंवा हे दाखवलं आहे की ह्या कशा प्रकारे ह्या वस्तू आकर्षिल्या जातात. हे आपण या चित्राच्या माध्यमातून बघा पाहत आहोत की कशा प्रकारे एक चुंबकाच्या मदतीने ह्या वस्तू आकर्षिल्या जातात. हे चित्र तुम्हाला दाखवण्यासाठी दाखवलेलं आहे. पदार्थाच्याच या गुणधर्माला चुंबकत्व म्हणतात. म्हणजे हा पदार्थाचा काय आहे, गुणधर्म आहे, आकर्षिले जाणं. ज्या लोखंडी वस्तू आहे, जे लोखंड आहे, निकेल आहे, कोबाल्ट आहे, हे काय केलं, आकर्षिले जातं. म्हणजे हा पदार्थाचा काय आहे, गुणधर्म आहे. आणि या गुणधर्माला चुंबकत्व म्हणजेच काय आहे, मॅग्नेटिझम असे म्हटले जाते. मग हे मॅग्नेटिझम कशामध्ये असते की लोखंडाचे जे काही लोखंडाच्या ज्या काही वस्तू म्हणजे या खिळे पाहू शकतो, जे लोखंडाचे जे पार्ट्स आहेत, हे सर्व काय केले, लोखंड त्याला काय केलं जातं, लोखंड त्याला आकर्षित केलं जातं. लोखंडाला चुंबकत्व आकर्षित केलं जातं. मग हे बघा पाहू शकतो की जे काही लोखंडी स्क्रू आहेत, म्हणजेच आपण त्याला खिळे बोलू शकतो, जे साधे खिळे आहेत, लोखंडी जे स्क्रूचे खिळे आहेत, ज्याला देखील ते काय होत आहे, अटॅच होत आहे किंवा त्याला अट्रॅक्शन होत आहे. बघा, तर अशा प्रकारे सर्व गोष्टीला पदार्थाच्या या गुणधर्माला चुंबकत्व असे आपण इथे म्हणणार आहोत. तर बघा, तर अशा प्रकारे आपण पाहत आहोत की या पाठामध्ये आपण चुंबक म्हणजे काय व चुंबकाचा गुणधर्म काय हे देखील, चुंबक म्हणजे काय व चुंबकाचा गुणधर्म म्हणजे काय हे देखील आपण या पाठात बघत आहोत. आपल्या वापरातील पदार्थ चुंबकीय का अचुंबकीय, म्हणजे समजून सांगितलं की चुंबकाचे दोन प्रकार पडतात, एक चुंबकीय पदार्थ आणि एक अचुंबकीय पदार्थ. मग चुंबकीय पदार्थामध्ये कोणकोणते पदार्थ येतात, लोखंड आहे, कोबाल्ट आहे. त्याचप्रमाणे चुंबकाचे देखील दोन प्रकार पडतात की ज्याच्यामध्ये एक अचुंबकीय पदार्थ आणि एक अचुंबकीय पदार्थ. मग चुंबकीय पदार्थामध्ये लोखंड आहे, कोबाल्ट आहे आणि निकेल आहे. हे चुंबकीय पदार्थ की ज्या पदार्थामध्ये किंवा ज्या वस्तूमध्ये लोखंड, कोबाल्ट आणि निकेल असेल त्या वस्तू काय करतात, त्याला आपण बोलणार चुंबकीय पदार्थ. अचुंबकीय पदार्थ म्हणजे काय की ज्या वस्तू आकर्षिल्या जात नाहीत, मग त्या पदार्थांना आपण काय बोलणार आहोत, अचुंबकीय पदार्थ. मग ते पदार्थ कोणते आहेत, उदाहरणार्थ आपण प्लास्टिक बोलू शकतो, उदाहरणार्थ आपण लाकूड बोलू शकतो की जर आपण लोखंडाचा जो तुकडा आहे तो चुंबक आपण जर आपण प्लास्टिकला नेलं, जर आपण लाकडाच्या जवळ नेलं तर तो काय होत नाही, आकर्षिला जात नाही, त्या अट्रॅक्शन होत नाही. मग ते जर चुंबकीय पदार्थ असेल म्हणजे त्याचा गुणधर्म आहे, मग ते लोखंड, कोबाल्ट आणि निकेल या पदार्थांना जर आपण चिटकवला तर ते काय केलं जातं, अटॅच केलं जातं, तो पकडून ठेवण्याचं, ते घट्ट पकडण्याचं
पकडण्याचं काम हे काय करत आहे, चुंबक करत आहे. आणि म्हणून त्यांनी 2 भाग पाडलेले आहे. आपल्या वापरातील पदार्थ चुंबकीय का अचुंबकीय आहेत असे ओळखणे हे सोपे आहे. त्यांनी सांगितलं आहे की कोणता जो पार्ट आहे की कोणत्या भागामध्ये चुंबक आहे का नाही, हे जे भाग बघणं आहे किंवा हा जो शोध बघणं आहे तो कसा आहे, अगदी सोपा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, आपल्या वापरातील पदार्थ, मग ते हर एक जो पदार्थ असेल, मग आपल्या घरातील हर एक जी वस्तू आहे, मग ती फर्निचरची असू दे किंवा ती घरातल्या भांड्यांची असू दे किंवा जे आपण इलेक्ट्रिशियनसाठी वापरणारे जे खिळे आहेत, मग असे सर्व घटक त्याच्यामध्ये आलेत. आणि मग आपल्याकडे असलेलं जे चुंबक आहे ते चुंबक घेऊन आपण काय करत आहोत, त्याला लावून पाहत आहोत. मग जी वस्तू त्याला चिकटत आहे ती कोणती पदार्थ आहे, त्याला चुंबक, इथे चुंबक आपण बोलणार आहोत की त्याच्यामध्ये चुंबकत्व आहे, म्हणजे ते लोखंड, निकेल आणि कोबाल्ट यापासून बनलेलं आहे. परंतु जी वस्तू त्याला आकर्षण होत नाही, ते आकर्षिली जात नाही, म्हणजेच ते कसा पदार्थ आहे, अचुंबकीय पदार्थ आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही सोफ्याला जर तुम्ही चुंबक लावलं तर ते चिकटू शकतं का, तर अजिबात नाही. तसं तुम्ही कोणत्याही एखाद्या चेअरला लावलं तर नाही चिकटणार. त्याचप्रमाणे जर तुम्ही एखाद्या भांड्याला, जर स्टीलच्या भांड्याला लावलं तर ते चिकटतं. एखादं जर लोखंडाचं जर आपलं जे लॅच आहे, टाळा आहे, जे लॉक आहे, त्याला जर तुम्ही लावलं तर ते काय होणार आहे, चिकटणार. म्हणजेच काय होणार आहे की ते अट्रॅक्ट केलं जाणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, ते आहे चुंबकीय पदार्थ. असे पदार्थ आपल्याला ओळखणं हे सोपं जाणार आहे की कोणत्या भागामध्ये जे चुंबकीय पदार्थ कोणते आहेत, अचुंबकीय पदार्थ कोणते आहेत, याच्यातील फरक आपण सहज सांगू शकतो. आणि हा प्रयोग देखील मुलांना तुम्ही करून बघायचा आहे की तुम्ही एक चुंबक मिळवू शकता. मार्केटमध्ये, दुकानामध्ये हे चुंबक सहज उपलब्ध आहे आणि ते घेतल्यानंतर तुम्ही घरातील हर एक वस्तू तुम्ही काय करायची आहे, त्याला प्रयोग करून बघायचे आहे की ही वस्तू चिकटत आहे का नाही आहे, ते आकर्षिले जात आहे का नाही आहे, हे आपण देखील पाहू शकत आहे. इथे बघा, या उदाहरणामध्ये तुम्ही पाहू शकता की हे जे काय आहे सर्व लोखंड आहे, हा जो खिळा आहे, तर त्याला काय केलं जात आहे, हे सर्व काय आहे, मॅग्नेट आहे. आणि याच्यापासून ते त्याला दाखवलं की हे सगळे जे चुंबक आहे हे वाहनांच्या गाडीमध्ये त्याचा वापर होत असतो आणि त्याचप्रमाणे ज्या विद्युत गोष्टीमध्ये देखील त्याचा वापर केला जात असतो. तर अशा प्रकारे मुलांना जे मोटरचे वाहन आहे, जे मोठमोठ्या गाड्या आहेत, चुंबक, त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात चुंबकाचा हा वापर केला जात आहे. पुढे आपण या देखील पाठ शिकणार आहोत की चुंबकाचा उपयोग काय आहे की कुठे केला जातो. चुंबकाला चिकटणाऱ्या पदार्थांना चुंबकीय पदार्थ म्हणजेच मॅग्नेट मटेरियल म्हणतात. चुंबकाला चिकटणाऱ्या पदार्थांना, जे पदार्थ चिकटतात, म्हणजे कोणते, उदाहरणार्थ समजा एखादा जो हा खिळा आहे, तर चुंबकाला चिकटणाऱ्या पदार्थांना चुंबकीय पदार्थ, मग हा पदार्थ कसा झाला आहे, चुंबकीय पदार्थ झाला आहे. जसं आपण पाहिलं ना की चुंबकाचे 2 भाग पडतात, एक चुंबकीय पदार्थ, एक अचुंबकीय पदार्थ. मग जो भाग चिकटत आहेत किंवा जे चिकटणारे पदार्थ आहेत त्या पदार्थांना आपण काय म्हणणार आहोत, चुंबकीय पदार्थ, म्हणजेच काय आहे, मॅग्नेट मटेरियल बोलणार आहोत. मग लोह, कोबाल्ट, निकेल हे धातू चुंबकीय आहेत, जसं सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं आहे. मग हे पदार्थ कोणते आहेत, त्याच्यामध्ये लोह येऊ शकतो, निकेल येऊ शकतो, कोबाल्ट येऊ शकतो. हे जे सर्व धातू आहेत हे कसे आहेत मुलांनो, चुंबकाला चिकटणारे जे धातू आहेत, अशा पदार्थ आपण उदाहरणाची पाहिलेली आहेत. लोह, कोबाल्ट आणि निकेल हे कसे आहेत, चुंबकत्व पदार्थ आहेत. म्हणजे काय आहे, चुंबकत्व पदार्थ. चुंबकाला चिकटणाऱ्या पदार्थाला चुंबकत्व पदार्थ असे म्हणतात. उदाहरणार्थ लोह, कोबाल्ट आणि निकेल ही त्याची आपण उदाहरणं इथे पाहिलेली आपण इथे पाहू शकतो. तर अशा प्रकारे बघायचं, खिळा आहे, जो लोखंड आहे, काय आहे, चुंबकीय पदार्थ आहे. दगड आहे, बघा इथे देखील पाहू शकतो. त्यांनी बघा लोह, कोबाल्ट आणि निकेल याचं त्यांनी बघा उदाहरण दिलेले आहे. जसं बघा हे काय आहे, लोह आहे, कोबाल्ट आहे आणि निकेल आहे. हे देखील चित्रामध्ये बघा पाहू शकतो तुम्हाला समजण्यासाठी. आता सेकंड पार्ट आहे, चुंबकीय पदार्थ म्हणजे काय आणि त्याची उदाहरणं काय हे आपण पाहिले आहेत. परंतु आता जो आपला नेक्स्ट पार्ट आहे, जो नेक्स्ट युनिट आहे की अचुंबकीय पदार्थ म्हणजे काय. बघा, जे पदार्थ चुंबकाला चिकटत नाहीत त्यांना अचुंबकीय पदार्थ म्हणतात. हे देखील मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं आहे की जे पदार्थ चुंबकाला चिकटत नाही. मग तिथे चित्रामध्ये काय तुम्हाला दिसत आहे पाहू शकता तुम्ही. बघा, हे काय आहे मुलांना, चुंबक आहे. हे काय दिसत आहे, चुंबक दिसत आहे. आणि हे काय दिसत आहे, लाकूड आहे, त्याचे काय आहे, स्टिक आहे. काय आहे, स्टिक आहे, जे आपण बरं त्याला बोलू शकतो, टूथपिक पण बोलू शकतो. मग आता हे लोखंड आहे, हे कशाने बनलं आहे, लोखंडने बनलं आहे, बरोबर. हे कसं आहे, लोखंडी बनलेलं आणि हे कसं आहे, लाकडाने बनलेलं आहे. मग जे पदार्थ चुंबकाला चिकटत नाहीत
त्यांना अचुंबकीय पदार्थ असे म्हणत आहोत. म्हणजे काय आहे, नॉन मॅग्नेटिक मटेरियल असे आपण त्याला बोलणार आहोत. मग हा लोखंड याला चिकटणार आहे का? तर जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, अचुंबकीय पदार्थ कोणते आहेत, आपण बोलू शकतो प्लॅस्टिक आणि लाकूड हे कसे आहेत, अचुंबकीय पदार्थामध्ये मोडले जातात. त्याच्यामुळे हे जर परस्पर एकत्र जवळ आणले तर हे आकर्षिले जात नाहीत. हा देखील प्रयोग तुम्ही करून बघायचा आहे. तर अशा प्रकारे आपण हे 2 भागामध्ये त्याची विभागणी केली आहे. चुंबक म्हणजे काय आहे, चुंबकाचे प्रकार किती पडतात, 2 पडतात. एक चुंबकीय पदार्थ म्हणजे काय आहे व त्याची उदाहरणं काय पाहिली आहे, अचुंबकीय पदार्थ म्हणजे काय आहे आणि त्याची उदाहरणं देखील आपण बघा इथे पाहत आहोत. तर अशा प्रकारे आपण बघा पाहत आहोत, लोह आणि हे काय आहे, लाकूड आहे. हे जर परस्पर जवळ आणलं तर काय होत आहे मुलांनो, की ते परस्पर विरोधी होतात, म्हणजे ते आकर्षिले जात नाही. म्हणजेच ते कसे पदार्थ आहेत, अचुंबकीय पदार्थ आहे. म्हणजे कोणता अपदार्थीय पदार्थ आहे, हा आहे अचुंबकीय पदार्थ. हा चुंबकीय आहे पण हा कसा आहे, अचुंबकीय पदार्थ आहे. म्हणूनच त्याला बोलणार नॉन मॅग्नेटिक मटेरियल असे बोलणार आहोत. इथपर्यंत मुलांना समजतंय, म्हणजे कळाले चुंबक म्हणजे काय, चुंबकाचे 2 प्रकार म्हणजे काय, मग ते कोणकोणते आहेत याचा आपण सगळा अभ्यास केलेला आहे. आता आपण पाहणार आहोत होका यंत्राचा वापर, म्हणजे मायनस कंपास. पण याचा वापर कधी होतो होका यंत्राचा वापर, की याचा वापर आपण एखाद्या जंगलाच्या ठिकाणी गेलो, समजा आपण एखाद्या गावामध्ये गेलो, तर आपल्याला दिशा दर्शवण्यासाठी होका यंत्राचा हा वापर करत असतो. म्हणजेच हे काय आहे, चुंबकाचं हे वैशिष्ट्य आहे. होका यंत्र हे काय आहे, चुंबकाचं वैशिष्ट्य आहे. त्याप्रमाणे आकर्षण प्रकर्षण हे देखील चुंबकाचं वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो, त्याचप्रमाणे ध्रुव आहे जो तिसरा आहे ते देखील चुंबकाचे हे वैशिष्ट्य आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो होका यंत्र, ध्रुव आणि आकर्षण आणि प्रतिकर्षण हे काय आहे, चुंबकाचे वैशिष्ट्य. त्यापैकी जो पहिला आहे होका यंत्राचा वापर. मग हा होका यंत्राचा वापर आपण कुठं करतो मुलांना, ज्या ठिकाणी आपल्याला एखाद्या गावातून जायचं असेल, एखाद्या रस्त्याला जायचं असेल किंवा एखाद्या जंगलातून जायचं असेल, एखाद्या आपण प्रवासी मार्ग करायचा असेल, तर त्याच्यासाठी या होका यंत्राचा वापर केला जातो. त्याच्या होका यंत्रामध्ये चुंबकत्व असतं आणि त्याच्यामध्ये सॉर्थ नॉर्थ म्हणजे जो ध्रुव आहे, जो आपला सेकंड घटक आहे, तो काय करतो, नेहमी सॉर्थ नॉर्थ म्हणजे नॉर्थ आणि साऊथ त्याची जी सुई असते ते दिशा दाखवायचं काम करतो, की तुम्ही ज्या दिशेत आहे त्या दिशेमध्ये तुम्ही साऊथ नॉर्थ कुठे आहे त्याच्यावरून आपल्याला कळतं आपलं ईस्ट वेस्ट कुठे आहे. म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, जसं आपण त्याला बोलतो ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ, हे जे 4 दिशा आहेत त्या दिशामध्ये आपलं साऊथ नॉर्थ दाखवायचं जे काम आहे ते कोण करत आहे मुलांना, या होका यंत्रामध्ये असलेली जी सुई आहे, जे ध्रुव आहे ते करत असते. मग या यंत्राचा वापर जसं मी सांगितलं, की ज्याच्या आपण भटकंतीमध्ये जात असतो किंवा एखादा आपण प्रवासाला लागलेला असतो, त्या प्रवासामध्ये आपण या होका यंत्राचा आपल्याला सरस वापर केला जातो. म्हणजे त्याला मायनस कंपास असे बोलले जाणार. मग याचं चित्र कसं आहे, की जे गोल जसं आपलं घड्याळ असतं त्या घड्याळाच्या छोट्या आकारामध्ये एक साऊथ नॉर्थ जसे काय केलेले असतात, तिथे काटेलेले असं साऊथ नॉर्थ म्हणजे आणि ईस्ट वेस्ट, मग ती सुई बरोबर साऊथ नॉर्थच दाखवते, ईस्ट वेस्ट दाखवत नाही. याचा वापर आपल्याला दिशा दाखवण्यासाठी होतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. चला तर आपण हे पाठाच्या आपल्या चित्राच्या माध्यमातून पाहणार आहोत. बघा, मॅग्नेट नावाचा एक खडक आहे. या खडकाचा तुकडा नेहमी उत्तर दक्षिण दिशेने दाखवला जातो. आता याच्यामध्ये जी सुई असते त्यांनी दाखवलं आहे. बघा, आता याच्यामध्ये जी सुई असते त्या सुई कोणत्या आहे ते त्यांनी सांगितले, की जो मॅग्नेट नावाचा जो एक खडक आहे, म्हणजे हा जो खडक तुम्हाला इथे दिसत आहे, या खडकाचा तुकडा नेहमी उत्तर दक्षिण दिशेने स्थिरावत आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितले, की ते होका यंत्रामध्ये एक सुई असते, ती सुई काय दाखवते, उत्तर दक्षिण दिशा दाखवत असते. आणि त्याच्यामुळे ती सुई कोणत्यापासून बनली आहे, मॅग्नेट या नावाचा जो खडक आहे, म्हणजे जो अशा प्रकारचा दिसतो. जसे आपले जे नॉर्मल मातीचं दगड आहे, मातीचे खडक आहे, तसं हे मॅग्नेटाईट हा नावाचा जो खडक आहे त्याच्या तुकड्यापासून म्हणजे एक पातळ अशी जी दूध आपण बोलू शकतो सुईत बनवली आणि ती सुई होका यंत्रामध्ये टाकली आहे. आणि ते काय दाखवत आहे मुलांना, साऊथ नॉर्थ म्हणजे उत्तर आणि दक्षिण दिशा दाखवण्याचं हे जे काम आहे ते करत आहे. आणि ती नेहमी उत्तर दक्षिण दिशेत स्थिरावते म्हणजे तिथे ती थांबते. तुम्ही जसं जसं पुढे जाताल तसं ते काय करत आहे, की दाखवण्याचं काम करते. तुम्ही साऊथ नॉर्थ आहात का नॉर्थ साऊथ आहात असं दाखवण्याचं ते काय काम करत असते. बघा, तर अशा प्रकारे बघा त्यांनी हे चित्र दाखवलं आहे, जे होका यंत्र त्याच्यामध्ये चित्र दाखवत आहे. आता बघा इथे काय दिलं आहे, ईस्ट आहे, वेस्ट आहे, साऊथ आहे आणि नॉर्थ आहे. हे दिसतंय, हे तुम्हाला चांगलं माहीत आहे की नेमकं हे काय आहे. ईस्ट म्हणजे काय आहे, पूर्व आहे. वेस्ट म्हणजे काय आहे, पश्चिम आहे.
नॉर्थ म्हणजे काय आहे, उत्तर आहे, आणि साऊथ म्हणजे काय आहे, दक्षिण आहे. एवढीपर्यंत क्लिअर आहे. बघा अशा प्रकारचे जे होकायंत्र असतं त्याच्यामध्ये जे ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ हे काय दाखवलेले गेले तर दिशा दाखवण्याचं जे काम करत आहे. तर अशा प्रकारे मग त्याच्यामध्ये कशा प्रकारे बघा सुई असते हे देखील आपण चित्राच्या माध्यमातून बघा. पण या खडकाला लेड स्टोन असे देखील म्हणणार. काय म्हणणार आहोत की याचं जे उपनाव आहे, मॅकटाईनचे जे खडक आहे त्या खडकाला आपण काय म्हणणार आहोत, लेड स्टोन असं देखील आपण त्याला नाव दिलं गेलेलं आहे जे शास्त्रज्ञाने, की त्या खडकाचा देखील वापर त्या सुईमध्ये केला जातो. आता बघा ॲक्च्युअली जे पिक्चर आहे ते तुम्हाला असं इथे दिसत. होकायंत्र म्हणजे काय याचे जे पिक्चर आहे, जे पीक आहे ते तुम्ही इथं या आपल्या याच्यावरची पीकमध्ये तुम्ही पाहू शकता. यातून पुढे होकायंत्राची निर्मिती झाली व याचा उपयोग दिशा शोधण्यासाठी होतो. जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की होकायंत्राचा जो वापर आहे तो दिशा दर्शवण्यासाठी होतो. जसं आपण एखाद्या जंगलात गेलो, ॲडव्हेंचरसाठी गेलो की कोणता रस्ता कुठे आहे आपल्याला माहिती नाही, मग पूर्व पश्चिम उत्तर दिशा कोणती आहे, दक्षिण कोणती आहे, तर ते होकायंत्र हे आपल्याला फार दिशा दाखवण्याचं काम करतं आणि त्या मार्गाने आपण पुढे पुढे अंतर चालत जाण्याचं काम करतो. त्याच्यामुळे आपल्याला रस्ता सहज मिळण्यास सोपा जात असतो. तर अशा प्रकारे बघायचे होकायंत्र आहे. आणि त्याच्यामध्ये बघा इथे तुम्हाला दिसत असेल इथे वेस्ट आहे, इथे ईस्ट आहे, त्याप्रमाणे इथे म्हणजे पाहू शकता साऊथ आहे आणि इथे काय आहे, नॉर्थ आहे. तर अशा प्रकारे हे होकायंत्र हे जे 4 दिशा इथे त्या दर्शवलेल्या असतात. आणि याच्यामध्ये जी एक लांब सुई असते ती सुई काय केली जाते बघा, तिथे दाखवली जाते. साऊथ नॉर्थ अशी प्रकारची सुई असते इथे बघा. इथे कशा प्रकारची अशी, आता ही काय आहे, साऊथ नॉर्थ अशा प्रकारची इथे काय आहे, सुई इथे दाखवलेली जात असते. तर यातून पुढे होकायंत्राची निर्मिती झाली आणि त्याचा उपयोग हा दिशा शोधण्यासाठी, की आपण चाललेल्या प्रवासाच्या वाटेवरती की कोणत्या प्रकारची म्हणजे कोणती दिशा आहे, आपण कोणत्या दिशेमध्ये उभे आहोत आणि आपल्याला कुठे जायचं असेल, जर हे समजायचं असेल तर आपल्याला या होकायंत्राचा वापर करणं देखील तितकंच गरजेचं आहे. तर अशा प्रकारचे हे होकायंत्र हे आपल्याला दिशा दर्शनाचं देखील काम करत आहे. आता चुंबक हा विविध आकारांचा असतो. जसं त्यांनी सांगितलं, जसं आपण टॉपिकमध्ये शिकलो घटक, की आपल्याला बघायचं की चुंबक म्हणजे चुंबकाचे जे प्रकार आहेत ते कोणते आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं की चुंबक हे विविध आकाराचे आहेत. आता हे जे तुम्हाला आकार दिसत आहे हे आकार कदाचित तुम्हाला भौमितिक आकार वाटेल की हे भौमितिक आकार आहे असं तुम्हाला वाटेल की आपण गणित शिकतोय. हे भौमितिक आकार इथे तुम्हाला दिसत आहे. ते कसे दिसत आहेत बघा, आपण त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करूया की चुंबक हा विविध आकारांचा असतो. मग विविध आकार त्याच्यामध्ये कोणते आले, हे जॉमेट्रिकल शेप आहेत. कोणते आहेत, जॉमेट्रिकल शेप, म्हणजे आपण त्याला बोलू शकतो भौमितिक आकार बोलू शकतो. मग ते कोणते आहेत बघा, हे काय आहे, रिक्टँगल आकाराचे आहेत. कोणते आहेत, रिक्टँगल म्हणजे काय, आपण बोलू शकतो आयताच्या आकाराचे आहेत. इथे हे आहे जे स्क्वेअर आहेत, बरोबर. हा रेक्टँगल झाला, हा स्क्वेअर झाला, हा चौकोन झाला, हा सर्कल झाला, म्हणजेच काय झाला, हा वर्तुळ झाला, बरोबर. हे झालं स्टार झालं, हे स्टार आहे, बरोबर. हे दोन्ही काय आहे, वर्तुळ आहेत. आणि हे कोणतं आहे, लंबगोलाकार. कोणता आहे, लंबगोलाकार म्हणजे सिलेंडर आकार. याला काय बोलू शकतो, लंबगोलाकार म्हणजे सिलेंडर आकार आहे. आणि हा जो दिसत आहे तो काय आहे, बटनाच्या आकाराचा देखील चुंबक आपल्याला पाहू शकत आहे. आणि त्याची बॅटरी म्हणजे जे सेल घातले जातात तेवढ्या आकाराचे देखील इथे काय आहे, लंबगोलाकारामधून देखील भेटत आहे. ज्या स्टॅपलरचे पिना आहेत की जे पिना आपल्याला कशाला उपयोगी पडतात, ह्या ज्या पिना आहेत मुलांनो, या पिनांचा वापर आपण पेज उडू नये किंवा ते उडून जाऊ नये म्हणून आपण ते काय करत आहोत, त्याला स्टिक करत आहोत. त्या पिन जे पानं आहे त्या पानांना 4-5 पाने धरून ते पिन लावण्याचं काम करतो, जेणेकरून पेजेस आहेत ते उडू नये यासाठी देखील याचा वापर केला जातो. मग अशा विविध प्रकारचे जे चुंबक आहेत त्याचे प्रकार आपण इथे पाहतात. चुंबक हा एकच आकाराचा नसतो, त्याला विविध आकार आहेत. जसे आपण हे आकार पाहिले आहेत, 1 आकार, 2 आकार, हे देखील जे आकार पाहिले आहेत अंडाकृती आकार आपण त्याला म्हणू शकतो. की अशा प्रकारे बघा आहे हे आकार, की रिक्टँगल आहे, अंडाकृती आहे, स्क्वेअर आहे, स्टार आहे, सर्कल, हे सगळे सर्कल आहे, स्टार आहे, हे लंबगोलाकार आहे, सिलेंडर आहे. त्याचप्रमाणे हे जे छोटा सर्कल आहे डॉट सारखा आपण त्याला बोलू शकतो. तर अशा विविध आकारांचे काय असतात, चुंबक मार्केटमध्ये बाजारामध्ये उपलब्ध असतात. आणि आपल्या सोयीनुसार, आपल्या अभ्यासानुसार ज्याप्रमाणे त्याची गरज आहे त्याप्रमाणे ते घेण्याचं देखील विद्यार्थी काय करत असतात, काम करत असतात. आता त्यांनी सांगितले की याचा उपयोग काय आहे. अनेक यंत्रामध्ये, उपकरणामध्ये चुंबकाचा वापर केला जातो. अनेक यंत्रामध्ये आणि उपकरणामध्ये, यंत्र आणि उपकरण याच्यामध्ये काय आहे,
फरक आहे. इथे जो शब्द आलेला आहे पाहू शकता, अनेक यंत्रामध्ये आणि उपकरणामध्ये. काय यंत्र म्हणजे जे आपले म्हणू शकतो वॉशिंग मशीन आहे, फ्रीज आहे, जे आपल्या घरातले जे छोटे मिक्सर आहे, हे छोटे यंत्र आहेत. म्हणजे मग कारखान्यामध्ये देखील त्याचा वापर केला जातो, की जर एखादा मोठा कारखाना असेल तर त्याच्या उपकरणामध्ये देखील टाकला जातो, किंवा त्याचप्रमाणे आपला हवाई जहाज आहे की या यंत्रामध्ये देखील त्याचा वापर केला जातो. म्हणजे याचा वापर सरस यंत्र आणि उपकरणामध्ये देखील केला जातो. जे छोटे यंत्र आहे त्याच्यात देखील वापर केला जातो. जे 4 चाकी जे वाहने आहेत त्याच्यामध्ये देखील याचा वापर सर्रास केला जातो. मग अशा प्रकारे चुंबकाचा वापर हा यंत्राच्या मध्ये केला जातो आणि उपकरणामध्ये, या दोन्ही भागामध्ये माध्यमात केला जातो. त्याचप्रमाणे प्रयोग करण्याकरिता देखील शाळेमध्ये देखील याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मुलांना प्रयोग करून दाखवण्यासाठी, एक्सपेरिमेंट करण्यासाठी, प्रयोगशील कृती करून दाखवण्यासाठी देखील सर्व शाळेमध्ये देखील या चुंबकाचा वापर करण्यात येतो. जे सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांना करून देखील त्याचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे अनेक यंत्रामध्ये, उपकरणामध्ये चुंबकाचा वापर हा केला जातो. आणि अशा प्रकारे जे यंत्र आहे, यंत्रामध्ये आतमध्ये चुंबक असतं आणि वरून प्लॅस्टिकने काय केलं असतं, गोंधळ असतं, आपल्याला ते मात्र दिसत नाही, परंतु त्याचा वापर हा यंत्रामध्ये केला जातो. मग अशा प्रकारचे जे यंत्र असतात, जी छोटी असतात, मग ते मिक्सरमध्ये आढळून येतात किंवा ते फ्रीजमध्ये येतात, वॉशिंग मशीनमध्ये येतात, म्हणजे त्याचं मोठ्या प्रमाणात येतो. मग त्याचप्रमाणे जर मोठं असेल असं काहीतरी, तर मग हे मोठे जे आहेत, मग हे मोठे जे पार्ट्स आहेत ते कुठे केले जातात. मग आपण म्हणू शकतो हेलिकॉप्टर आहे किंवा विमान आहे, किंवा जे मोठ्या गाड्या असतात, ज्या मोठ्या मालवाहू गाड्या असतात, ट्रक म्हणा, लॉरी म्हणा, किंवा जे ओपनरसारखे जे माती खोदण्याचं जे काम करते, की सामान इथून तिथून इकडून उचलून तिथून ठेवण्याचं जे काम करते, या मोठ्या गाड्यामध्ये देखील लोखंडाचा वापर किंवा चुंबकाचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. त्यास मानवनिर्मित चुंबक म्हणतात. कारण हे मानवाने निर्माण केलं आहे, की मानवाची ज्याप्रमाणे गरज असेल त्या साहित्याची म्हणा, त्या वस्तूची म्हणा, की कोणत्या कामासाठी तो वापर केला जात आहे, त्याप्रमाणे मानव काय करत आहे, तो चुंबक बनवत आहे आणि त्या पार्ट्समध्ये, त्या यंत्रामध्ये, त्या उपकरणामध्ये तो काय करत आहे, लावण्याचं काम करत आहे. आणि त्यानुसार एक यंत्र सुरू होत आहे, उपकरण सुरू होत आहे, मशीन देखील सुरू होत आहे. जर काही बिघाड आला, जर काही ते चुंबक खराब झालं, तर ते परत ट्रान्सफर करून किंवा त्याचं जे निकामी झालेलं जे चुंबक आहे ते काढून परत नवीन लावलं जातं, जेणेकरून जे सर्कलचा जो भाग आहे, जे यंत्राद्वारे जे फिरण्याचे जे काम आहे ते करण्यासाठी चुंबकाचा देखील हा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मग आता इथे तुम्ही मोठ्या प्रमाणात हे पाहतात की कशा प्रकारे हे यंत्रामध्ये बघा, इथे चुंबक लावलेलं तुम्ही इथे बघू शकत आहात. आणि मग हे जे मोठ्या जे पार्ट्स आहे, हे मोठमोठ्या गाड्यांमध्ये, यंत्रांमध्ये, उपकरणामध्ये याचा वापर केला जातो. मग हे सर्व कसे आहेत, मानव निर्मित आहे, निसर्ग निर्मित आहे का, निसर्ग निर्मित गोष्टी आपण शिकलेल्या आहोत. ह्याचा देखील आपण पाठ बघितला आहे. मानवनिर्मित साधने कोणती आहेत आणि मानवनिर्मित कोणत्या गोष्टी म्हणल्या जातात आणि निसर्गनिर्मित कोणत्या गोष्टी म्हणल्या जातात हे देखील बघितलं आहे. मानवनिर्मित हे चुंबक आहे, ते कशा प्रकारचे मानव बनवत असतो हे देखील आपण पाहतो.